हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो विषय आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात रोज चालू असतो, तो म्हणजे आयुष्य. खरं सांगायचं तर आयुष्य म्हणजे काय हे आपल्याला लहानपणी कळत नाही आणि आपण फक्त सगळ्यांसाठी जगत राहतो. कधी वाटतं आपणच आपल्याला विसरलोय का? खरं आयुष्य म्हणजे फक्त हसणं नाही, तर रडणंही आहे. फक्त यश नाही, तर अपयशही आहे. फक्त लोक नाहीत, तर एकटेपणाही आहे. कधी कोणावर खूप विश्वास ठेवतो आणि तोच माणूस आपल्याला मोडून टाकतो. कधी-कधी चांगलं करतो, तर वाईट आपल्याच वाट्याला येतं. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, मी काय चुकलो? पण लक्षात ठेवा, कधी-कधी चूक आपली नसते, फक्त वेळ आपली नसते. आयुष्य कधी थेट धडे देत नाही, ते हळूहळू शिकवतं. एक अनुभव देऊन जातं, मग दुसरा, मग तिसरा. आणि एक दिवस मागे वळून बघितलं की आपण आधीपेक्षा जास्त समजूतदार झालेलो असतो. जेव्हा कोणी फसवतं तेव्हा विश्वासाचं महत्त्व कळतं. जेव्हा कोणी सोडून जातं तेव्हा स्वतःची किंमत कळते. खरं सांगू का, आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपण ते सतत तुलना करून, अपेक्षा ठेवून आणि इतरांसारखं होण्याच्या नादात बिघडवतो. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला आपण शिकलोच नाही. नेहमी दुसऱ्याकडे बघतो. त्याचं घर मोठं, त्याची गाडी चांगली, त्याचं आयुष्य सुखी. पण त्याच्या मनात काय चाललंय हे आपण कधीच बघत नाही. सगळं धरून ठेवलं की मन दमून जातं. काही गोष्टी सोडायला शिका. शेवटी एकच सत्य आहे, परफेक्ट आयुष्य कुणाचंच नसतं. पण जे आहे ते स्वीकारणं आणि त्यात आनंद शोधणं, हेच खरं आयुष्य आहे. आयुष्य अपेक्षांनी भरलेलं असतं. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो आणि दुसरे आपल्याकडून. कधी वाटतं आपण इतकं सगळं करतो, किमान 2 शब्द तरी आपुलकीचे बोलले असते. पण नाही, सगळे आपल्या आयुष्यात गुंतलेले असतात आणि मग हळूहळू आपण शिकतो. अपेक्षा ठेवल्या की दुःख होतं, म्हणून अपेक्षा कमी करायला हव्यात. पण मन आहे ना, ते ऐकतच नाही. आयुष्यात दुःख येतंच. कोणाच्या आयुष्यात नाही असं नाही. कधी अपयशाचं दुःख, कधी नातं तुटल्याचं दुःख, कधी जवळची व्यक्ती दुरावल्याचं दुःख, तर कधी कारणही नसताना मन उदास असतं. आणि त्यावेळी लोक सांगतात, स्ट्रॉंग राहा, सगळं ठीक होईल. पण त्या क्षणी ना, फक्त कुणीतरी ऐकून घ्यावं एवढीच इच्छा असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या विषयावरती. बाय बाय. काळजी घ्या.